नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यास सोपी होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे 8, सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड आहे महाराष्ट्र आणि इयर आहे 2020 आणि आता 21. हा व्याकरणाचा व्हिडिओ आहे. गेल्या वेळेला आपण काय पाहिलं होतं 8वीसाठी की लट लकारह म्हणजेच काय तर वर्तमान काळ. संस्कृतमध्ये वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्ससाठी शब्द आहे लट लकारह. ट हलंत असतो त्याचा आणि त्याच्यामध्ये आपण परस्मैपदी प्रत्यय पाहिले होते. ठीक आहे. कुठले पाहिले होते तर ती तह अंती, सी थह थ, मी वह मह. आणि तुम्हाला आठवत असेल आपण शब्दसुद्धा लावून बघितलेले. फॉर एक्झाम्पल लिखती, लिखतः, लिखन्ती, लिखसी, लिखथः, लिखथ, लिखामी, लिखावह, लिखामह. आठवते का सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. सो आय होप तुम्हा सगळ्यांना हे आठवते. हे आपण 6 माहीच्या आधी पाहिलं होतं. आता तुम्हाला माहिती आहे की संस्कृतमध्ये काही धातू असतात म्हणजे मूळ शब्द, जसं की लिखती याचा मूळ शब्द लिख असा धातू असतो, बरोबर. रूट बोलतो आपण त्याला, मूळ शब्द. तर यामध्ये काय असतं की काही जण असतात ते परस्मै पदाचे प्रत्यय लावतात. प्रत्यय म्हणजे शेवटी येणारा छोटासा शब्द, ज्याला आपण सफिक्स म्हणतो इंग्लिशमध्ये. तर जसं की लिख हा धातूला शेवटी मी लिखला ती लावलं की लिखती बनतो, जर मी लावलं तर लिखामी बनतो. तर हे परस्मैपदी प्रत्यय झाले. ठीक आहे. आणि आता तुम्हाला पाहायचे आहे ते आत्मनेपदी प्रत्यय, बरोबर. आपल्या घरात कसं 2 भावंड असली एका घरात, तर एकीला स्ट्रॉबेरी आवडतं, स्ट्रॉबेरी केक आवडतो, तर एकाला चॉकलेट आवडतं, बरोबर. तर हे असं आहे की इथे तुम्हाला काही ट्रिक नाही आहे की काही मी आयडिया नाही देऊ शकत आहे इकडे की आपण कसं ओळखायचं की हा धातू परस्मै पदाचाच आहे आणि हा आत्मने पदाचा आहे. याला परस्मै पदाचेच प्रत्यय लागतात आणि ह्याला आत्मने पदाचेच प्रत्यय लागतात. त्याच्यासाठी काहीही इथे ट्रिक नाही आहे. त्यासाठी काय करायचं आहे, धातुरूपावली मी जे एक पुस्तक सजेस्ट केलं नवनीतचं, ते तुम्ही विकत घ्या. त्याच्यामध्ये प्रत्येक धातूच्या बाजूला त्यांचं प किंवा अप असं लिहिलेलं असतं. प म्हणजे परस्मै आणि अप म्हणजे आत्मनेपद. ते तुम्हाला बघूनच हळूहळू लक्षात ठेवायचं आहे. परस्मै पदाबद्दल या व्हिडिओमध्ये काही नाही जास्त आपण चर्चा करणार आहोत, कारण ती ऑलरेडी झालेली आहे भाषासूत्रम 1 मध्ये. ज्यांनी बघितली नसेल व्हिडिओ त्यांनी ती पाहावी. आज आपण मेन करणार आहोत भाषासूत्रम 3, कारण तुमच्या ऑलमोस्ट 6 माहीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि आता आपण पुढच्या अभ्यासक्रमाकडे जात आहोत. भाषासूत्रम 3 क्रियापदानी म्हणजेच भरपूर क्रियापदे इथे आज आपण पाहणार आहोत. लट लकार म्हणजेच वर्तमान काळच पाहणार आहोत, पण त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, आत्मनेपदी प्रत्यय पाहणार आहोत, म्हणजेच आत्मनेपद. इथे बघा सेम होतं, पण इथे काय दिसत होतं, ब्ल्यू कलरमध्ये परस्मै पद होतं. इथे काय दिसते तुम्हाला, आत्मनेपद. मग आत्मनेपद काय आहेत तर हे आहेत, म्हणजे आतापर्यंत तुमच्या तोंडाला सवय लागलेली ती तह अंती हे बोलण्याची आता तुम्हाला थोडं वेगळं बोलायचं आहे. ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे. ओके, पुन्हा बोलूया आपण. ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे. छोटासा टेबल आहे आणि पटकन दिवसभर जरी हे तुम्ही बोलत बसलात तोंडामध्ये तरी तो तुमच्या तोंडात आरामात बसून जातात. ठीक आहे. संस्कृत भाषा जरी कठीण वाटली किंवा खूप पाठांतर वाटलं, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये ना रिदम आहे, एक लय आहे. जर ते तुम्ही बोलत राहिलात तर ते तुमच्या तोंडातनं घुमत राहतं. म्हणून मोठ्यातल्या मोठ्या सुभाषित मालासुद्धा रेग्युलर जर बोलत असाल तर तुम्हाला त्या आयुष्यभर लक्षात राहतात. ओके, तसंच हे एकदम सोपं आहे. पुन्हा एकदा बोलूया आपण. ते इथे अंते, से इथे द्वे, ई वहे महे. ओके, कळले. आता हे लावायचे कसे तर ते आपण पाहूया. इथे तालुकांनी शब्द घेतलाय भाष. भाष याचा अर्थ भाष, बोलणे, भाषण करणे. ठीक आहे. षटकोणातला श त्याला हलंत दिलेला आहे. आता इथे बघा बाजूला लिहिलेलं आहे की नाही, 1 नंबर दिलाय म्हणजे हा पहिल्या गणातला आहे आणि आ आणि प लिहिलेला आहे म्हणजे आत्मने पदाचा आहे. धातुरूपवावली जेव्हा तुम्ही पाहता ना नवनीतची,
त्याच्यामध्ये सुद्धा असंच दिलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला पटकन कळतं की हा धातू आहे आत्मनेपदाचा, कारण तिथे लिहिलेलं असतं. हे असं बघून बघून आपल्याला ऑटोमॅटिकली ते लक्षात राहतात. आता त्यांनी लावलाय कसा ते सांगते बघा. पहिला प्रत्यय आपला ते. मूळ शब्द काय तुमचा भाष, त्याला जर तुम्ही ते ॲड केला तर तो शब्द बनतो भाषते. श कंप्लीट होतो या विकरणामुळे आणि भाषते. त्याच्यानंतर इथे मेन मज्जा आहे बघा. इथे तुम्हाला ई दिसतोय. नेहमी लक्षात ठेवायचा हा ईचा याच्याबरोबर मिक्सअप होताना, भाष शब्दाबरोबर मिक्सअप होताना त्या ईचा ए असा होतो. म्हणजे हा जो ए असतो, एक मधला ए, त्याची ही मात्रा असते तर तो त्याच्यात कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे जिथे जिथे तुम्हाला इथे ई ई दिसतोय तिथे तिथे तुम्हाला मात्रा दिसते बघा शला. समजले तुम्हाला? तर हे खूप महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा. तर इथे इथे होतं इथे, तर इथेचं भाष प्लस इथे हा श आणि ई मिक्स होऊन शे बनलेला आहे इथे, आणि भाषेते असं झालेलं आहे. इथे अंतेच आहे तर तो डायरेक्टली भाषेमध्ये ॲड झालेला आहे भाषणते. इथे से आहे तो डायरेक्टली भाष शब्द पूर्णच होतो, त्याच्यानंतर से लावलेला आहे. इथे परत ई आलेला आहे त्याच्यामुळे मात्रा होणार आहे, म्हणून इथे तुम्हाला वरती शला मात्रा दिसते आणि मग थे लिहिलेला आहे भाषेथे. इथे फक्त डायरेक्टली द्वे लागणार आहे, त्याच्यामुळे भाष्य शब्द ओरिजिनल आहे आणि द्वे लागला फक्त. पुढे आहे आता इथे फक्त ई दिसते तुम्हाला. ई म्हणजेच काय, फक्त एक मात्रा लागणार, म्हणून इथे भाष्य शब्दाला फक्त वरती मात्रा लागलेली आहे, बाकी काहीच नाही. पुढे आहे वहे. आता तुम्हाला माहिती आहे इथे आची मात्रा होते, म्हणून भाषा झाला शब्द पहिला तयार आणि मग वहे प्रत्यय लागला. इथे पण सेम महेसाठी सुद्धा आचीच मात्रा होते, म्हणून भाषा शला आची मात्रा लागून भाषा बनला शब्द आणि मग महे लागलं. या दोन्ही ठिकाणी फक्त आची मात्रा होते. कुठलाही इथे शब्द असू द्या इथे आ होतो. ठीक आहे. जरी पठ असता तर इथे पठ वहे असं न होता पठा वहे असं झालं असतं आणि पठा महे असं झालं असतं. समजलंय तुम्हाला? एकदा आपण बोलून बघूया. कसं बोलणार तुम्ही? भाषते, भाषेते, भाषन्ते, भाषसे, भाषेथे, भाषद्वे, भाषे, भाषावहे, भाषामहे. ओके. षटकोनातला थोडासा वेगळा बोलला जातो, त्यासाठी जीभ तुम्हाला जी आहे ती थोडीशी ट्विस्ट करावी लागते. ते हळूहळू तुम्हाला होईल, पण ॲक्च्युली त्याच्यासाठी प्रत्यक्ष कोणीतरी बोलून दाखवलं पाहिजे ते, तर तुम्हाला जास्त कळेल. तुम्ही जर जेव्हा शाळा चालू होईल तुमची, तेव्हा तुम्ही तुमच्या शिक्षकांना संस्कृतच्या विचारू शकता की षटकोनातला श हा कसा बोलला जातो, ते तुम्हाला नक्की गाईड करतील. ओके. सो आपला हा पहिला शब्द झाला. आता तीच प्रक्रिया आहे जी आपण भाषासूत्रम 1 मध्ये केलेली. पहिला तुमचा मूळ धातू असतो, बरोबर. जसं की भाषमध्ये भाष हा मूळ धातू होता, मग त्याला गणविकरण लागतं. मग पहिल्या गणातला होता आपला भाष धातू, म्हणून त्याला पहिल्या गणाचा अगणविकरण लागलेलं आहे. विकरण म्हणजे चिन्ह लागतं, अजून एक शब्द जॉईंट होतो आणि मग आपले प्रत्यय लागतात, जसं की ते प्रत्यय. मग एवढं सगळं मिक्स होऊन हळूहळू हा शचा पूर्ण श होतो आणि मग त्याला ते जॉईंट होतो आणि मग भाष ते असा शब्द तयार होतो, जे की आपण ऑलरेडी वरती पाहिलंय. आता तेच त्यांनी सांगितलं की हे तर झालं पहिल्या गणामध्ये अ लागतो, चतुर्थ गणामध्ये य लागतो आणि तो जोडाक्षरमध्ये जातो नेहमी. षष्ठामध्ये पण अस लागतो प्रथमसारखाच आणि दशममध्ये अय लागतो. आणि ह्या लोकांनी शब्द पण सांगितलेत, भाषते, युध्यते, दिशते आणि पूजयते. ओके. हे सेम आपण युद्ध, दिश आणि पूज हे परस्मै पदामध्ये सुद्धा पाहिले होते. आता इथे पहा वंद. ओके. वंद म्हणजे वंदन करणं किंवा असणे असं सुद्धा होतं. सो इथे दिले 1 नंबर म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा शब्द लागतो आणि आत्मने पद आहे म्हणून ते प्रत्यय लागलेला आहे. मग हा हलंत द आणि हा पूर्ण स्वर जो आहे हा मिक्स होतो एकमेकांमध्ये आणि पूर्ण द बनतो. त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि वंदते असा शब्द बनतो पहिल्या गणातला. नेक्स्ट आहे युद्ध. युद्ध म्हणजे युद्ध करणे, वॉर करणे. हा चौथ्या गणातला आहे. चौथ्या गणातलं य व्याकरण लागतं. इथे आपण वरती वाचलं य दिसते तुम्हाला. हां, तर तेच य. मग युद्ध हा ऑलरेडी
काय आहे, व्यंजन आहे. हा सुद्धा काय आहे, व्यंजन आहे. त्याच्यामुळे ते मिक्सअप होणार का, नाही. आणि झाले तरी कसे होणार, जोडाक्षरामध्ये. त्याच्यामुळे हा ध आणि य जरी एकत्र आले तरी ते ध्य बनणार. पूर्ण ध असा बनणार नाही, धय असं बनणार नाही, ध्य बनणार. कारण दोन्ही पण काय आहेत, व्यंजन आहेत, कॉन्सनंट आहेत. सो युद्ध असा शब्द बनलेला दिसतो आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग ते आपण ॲड करू शकतो. तर मग युद्ध ते असा शब्द बनतो. आता दिश हा 6व्या गणातला आहे. त्याचं विकरण अ. तर पहिल्या गणासारखंच ते चालणार. श आणि अ मिळून पूर्ण श बनलेला आहे. शेरमधला श, शहामृगातला श, आणि मग नंतर ते लागून दिशते असं झालेलं आहे. पुढे आहे शेवटचं पूज. पूज धातू हा 10व्या गणातला आहे. त्याच्यामुळे अ य हे दोन्ही अक्षर त्याच्यात ॲड होतात. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिकली बघूनच लक्षात ठेवायचं आहे. गणाचे नंबर असे काही जादू नाही आहे, ट्रिक नाही आहे की तुम्हाला लक्षात राहतील. ते तुम्हाला बघूनच लक्षात ठेवायचं आहे. सो ह्या ज मध्ये जेव्हा हा अपूर्ण मिक्स होतो तेव्हा पूर्ण कंप्लीट एक ज तयार होतो. आणि हा यचं काय करायचं, तर य परत आपल्याला लिहावा लागतो. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ते ॲड करणार, तेव्हा पू ज य ते असं तयार होतं. म्हणजे इथे पूर्णपणे य दिसूनच येतो. इथे तो जोडाक्षरामध्ये असतो. कळलं. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी पुन्हा रिपीट केलेल्या आहेत भाषासूत्रम 3 मध्ये, जे ऑलरेडी मी डिटेलमध्ये भाषासूत्रम 1 मध्ये केलेलं आहे. आता ह्या लोकांनी आपल्याला शब्द पूर्ण बनवून दाखवलेले आहेत, ते आपण वाचूया. वंद एक आप. ठीक आहे. सो आता आपण चालू करूया. वंदते, वंदेते, वंदन्ते, वंदसे, वंदेथे, वंदध्वे, वंदे, वंदावहे, वंदामहे. कळले. मुलांनी इथे एकदा तरी व्हिडिओ पॉज करून ते वाचण्याचा प्रयत्न करा. पॅरेंट्स जर मुलांना शिकवत असतील व्हिडिओ पाहून, तर हा इथपर्यंत आल्यावर जसं माझं वाचून होतं तसं मुलांना सुद्धा ते वाचायला द्या. कारण मुलांचे उच्चार आपल्याला जरी सोपे वाटत असले, आपण मोठे आहोत, पण मुलांचे उच्चार चुकतात. वंदेथे बोलताना वंदते असंच बोलतात ते घाई गडबडीत. त्यामुळे तिथे तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की तिथे हळू बोला. वंदते, ह्याला पण वंदते बोलतात आणि ह्याला पण वंदते बोलतात. तसं न करता नीट आणि क्लिअर उच्चार गरजेचे आहेत. वंदते, वंदेते, वंदन्ते. छोटा फरक आहे, पण खूप महत्त्वाचा फरक आहे. त्याच्यामुळे बोलून घ्या मुलांकडून. कारण नवीन शब्द, नवीन उच्चार पटकन तोंडात बसत नाहीत. जिभेला वळायला टाईम लागतो, तो टाईम त्यांना द्या. ओरडू नका. आणि पुन्हा रिपिटेशन करून, जसं मी वह मह त्यांच्या तोंडात बसलं होतं तसंच ई वहे महे हे सुद्धा त्यांच्या तोंडात हळूहळू बसेल. ओके. सो तुम्हाला कळलेलं. इथे ते प्रत्यय, इथे इते आणि इथे अंते. इथे से प्रत्यय आहे थे आणि हा ध्वे. इथे ई वहे आणि महे. ई का दिसत नाही आहे सांगा बरं. कारण त्या ईचा ए झालेला आहे. आणि हे ज्याने उत्तर दिले त्यांचं खूप छान लक्ष आहे आणि त्यांना कॉन्सेप्ट कळाली. जिथे जिथे ई आहे, इथे पण बघा इथे आहे आणि इथे येते आहे आणि इथे ई होता, म्हणून तिथे तुम्हाला काय दिसलेले आहेत, दच्या वरती मात्रा दिसलेली आहेत. बाकी कुठे तुम्हाला दच्या वरती मात्रा दिसणार नाहीत. बघा इथे दिसतंय का, नाही दिसत आहे. इथे नाही दिसत आहे का, कारण इथे ई नाही आहे. ई कुठे आहे, फक्त इथे आहे. इथे, इथे आणि इथे बघायचं आपल्याला. तुम्ही वरती बघू शकता. परत आपण टेबलकडे जाऊया. बघा इथे ई आहे, इथे आणि इथे, म्हणून जिथे ई आहे तिथेच दच्या वरती आपल्याला मात्रा दिसलेल्या आहेत. कळलं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. आता 6व्या गणातला आहे दिश. दिश म्हणजे दिशा दाखवणे. दिशते, दिशेते, दिशन्ते, दिशसे, दिशेथे, दिशध्वे, दिशे, दिशावहे, दिशामहे. इथे पण सेम गोष्ट आहे. श वर इथे मात्रा लागली, इथे मात्रा आणि इथे. बाकी कुठेच श वर मात्रा लागलेली नाही आहे. तुम्हाला दिसत असेल फक्त श एकटा बरोबर असा दिश 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 शब्द आहे सगळीकडे. आणि इथे तर आपल्याला माहिती आहे
आ मात्रा ॲड होते. दिशावहे दिशामहे. चौथा आहे युद्ध. ओके, युद्ध धातू युद्ध याचा अर्थ युद्ध करणे. युध्यते चौथ्या गणातला असल्यामुळे य जोडाक्षरामध्ये तुम्हाला दिसणार आहे. युध्यते, युध्येते, युध्यन्ते, युध्यसे, युध्येथे, युध्यद्वे, युद्धे, युध्यावहे, युध्यामहे. कळलेलं आहे? पुन्हा एकदा रिपीट करते. युध्यते, युध्येते, युध्यन्ते, युध्यसे, युध्येथे, युध्यद्वे, युद्धे, युध्यावहे, युध्यामहे. ओके, मी हळूहळू बोलते कारण तुम्हाला ते शब्द नीट समजून घ्यायला वेळ मिळेल. ओके, पुढे जाऊया. शेवटचा शब्द आहे आपला हा 10व्या गणातला पूज. पूज म्हणजे पूजा करणे. पूजयते. आता इथे य जोडाक्षरामध्ये नाही दिसणार कारण 10व्या गणातला विकरण अय आहे, त्याच्यामुळे य तुम्हाला स्वतंत्र दिसणार आहे. पूजयते मधला प चा उकार हा दीर्घ असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. पूजयते, पूजयेते, पूजयन्ते, पूजयसे, पूजयेथे, पूजयद्वे, पूजये, पूजयावहे, पूजयामहे. ओके, कळलेलं आहे? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. हा धातू आहे क्रू धातू. क्रू धातू म्हणजेच काय? क्रू कर असा हा धातू आहे, म्हणजेच करणे, टू डू समथिंग. ठीक आहे, आपण म्हणतो मी अभ्यास करतो, मी चित्र काढतो, मी जेवण करते. बरोबर, करण्याची ही जी क्रिया आहे त्यासाठी संस्कृतमध्ये क्रू असा धातू आहे आणि त्याचे आत्मने पदामध्ये कसे प्रत्यय होतात ते त्यांनी तिथे दिलेले आहेत. वाचून घेऊया आपण. कुरुते, कुर्वाते, कुर्वते, कुरुषे, कुर्वाथे, कुरुद्वे, कुर्वे, कुर्वहे, कुर्महे. आता इथे एक लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे की इथे आपण जे प्रत्यय बघितले त्याच्यामध्ये से, थे, द्वे लागलेलं आणि इथे बघतोय तर शे झालेला आहे त्याचा. म्हणजेच तुम्हाला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे की इतर शब्दांपेक्षा क्रू हा जो धातू आहे तो थोडासा वेगळा चालतो. समजलेला आहे तुम्हाला? त्यामुळे त्या लोकांनी खास क्रूचा टेबल तुम्हाला स्वतंत्र दिला आहे कारण मुलांनी तो आठवणीने पाठ करावा. कारण संस्कृतमध्ये अशी सर्रास आणि भरपूर वाक्य असतात ज्याच्यामुळे करतो, आहे असे शब्द आपण वापरतो आणि मग त्यासाठी जर संस्कृत शब्दामध्ये जर तुम्हाला क्रूचा टेबलच पाठ नसेल तर तुम्ही काय करणार? ठीक आहे, आता समजा एक आपण छोटंसं रिकॅप करून घेऊया. एक उदाहरण सांगते. मी अभ्यास करते असं वाक्य आहे. मी साठी काय म्हणणार मी? अहम. ओके, अभ्याससाठी काय होणार मी? अभ्यासम किंवा गृहपाठम असं घेऊया आपण. हां, कर्म आहे त्याच्यामुळे द्वितीयेत. अहम गृहपाठम कुर्वे. मी आहे ना, उत्तम पद आहे ना इथे. मग मी काय वापरणार ह्या सगळ्या टेबलपैकी? हां, हे 9 शब्द आहे त्याच्यापैकी मी काय वापरणार? मी अभ्यास करते, अहम गृहपाठम कुर्वे असं वापरणार. समजा मी आणि माझा भाऊ किंवा आम्ही दोघं जण असं मला म्हणायचं आहे की आम्ही दोघं जण अभ्यास करतो. मग कसं बरं म्हणणार मी? अहम नाही म्हणणार, आवाम म्हणणार मी. आम्ही दोघं आहोत की नाही. आवाम गृहपाठम कुर्वहे. समजा मी आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, अजून कोणी आहे, आम्ही सगळ्या मिळून जण अभ्यास करतोय. तर आम्ही सर्व म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार? अहम म्हणणार का? नाही. वयम म्हणणार का? नाही. अहम आवाम वयम म्हणणार मी. ठीक आहे, सो वयम गृहपाठम कुर्महे. कळलं? क्लिअर? टेबल कसा वापरला आपण. आता मला म्हणायचं आहे तू अभ्यास कर. माझ्यासमोर एक मुलगा आहे आणि मी त्याला म्हणते, एकटाच मुलगा आहे, त्याला म्हणते तू अभ्यास कर.
तर मी काय म्हणणार त्याला, किंवा तू अभ्यास करत आहेस असं म्हणायचं आहे. ऑर्डर दिली तर ते आज्ञार्थी जाणार, आपल्याला वर्तमान काळात बोलायचं आहे. तू अभ्यास करत आहेस असं म्हणायचं आहे मला, तर मी म्हणणार त्वम गृहपाठम कुरुषे. ओके. आता तुम्ही दोघं अभ्यास करत आहात असं म्हणायचं आहे मला. दोघं जण आहेत माझ्यासमोर आणि अभ्यास करत आहेत, आणि मला म्हणायचं आहे की तुम्ही दोघं जण अभ्यास करत आहात. तर मी कसं म्हणणार, त्वम युवाम युयम. मग युवाम घ्यायचं आपण इथे. युवाम गृहपाठम कुर्वाथे. तुम्ही सगळेजण अभ्यास करत आहात. आता बहुवचन घ्यायचं आहे मला, तर मी काय म्हणणार, त्वम युवाम युयम. मग युयम घेणार आपण. युयम गृहपाठम कुरुध्वे. समजलं? आता समजा माझ्या समोर कोणी नाही आहे, किंवा असं खूप लांब वगैरे कोणीतरी आहे, राम श्याम वगैरे. राम अभ्यास करतो असं वाक्य आहे. थर्ड पर्सन घेतोय आपण. थर्ड पर्सनला आपण संस्कृतमध्ये प्रथम पुरुष म्हणतो. ही शी इट, बरं, तो ती ते. तर राम अभ्यास करतो, मग मी कसं म्हणणार, रामः गृहपाठम कुरुते. ओके. आता समजा दोन मुलगे अभ्यास करतायत, तर मी काय म्हणणार, बालकौ. देवौ प्रमाणे बालकचं बालकौ होणार. बालकौ गृहपाठम कुर्वाते. आता समजा भरपूर मुलं अभ्यास करतात, तर मी काय म्हणणार, बालकाः गृहपाठम कुर्वते. ओके, गॉट इट? कळलेलं आहे तुम्हाला कसं वापरलं? त्यामुळे मी हे तुम्हाला का बनवून दाखवली, एवढी वाक्य का तुम्हाला समजावून सांगितली, का तर तुम्हाला कळावं ह्या तक्त्याचं महत्त्व. आता हे मला का करता आलं, कारण माझं क्रूचा टेबल पाठ होता. जर तो पाठ नसता तर मला कळलंच नसतं की मला एकटं असताना काय म्हणायचं आहे, दोघं असताना काय म्हणायचं आहे, समोरच्यासाठी काय म्हणायचं आहे, एखाद्याचं नाव घेतलं तर काय म्हणायचं आहे. आणि म्हणून हे पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला अशी वाक्य बनवायला शिकायची असेल, म्हणजे संस्कृतमध्ये मराठीतून वाक्य संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करायला शिकायचं असेल, किंवा इंग्लिशमधून वाक्य संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करायला शिकायचं असेल, तर त्यासाठी मी 10 दिवसांचा एक पेड क्लास घेते, जो 2 तास असतो प्रत्येक दिवशी. असा 10 दिवसांचा क्लास असतो आपला लगातार कंटिन्युअसली. ओके. आणि त्याचे 1000 रुपये फीज असते. पेड क्लास याच्यासाठी आहे कारण तिथे मला माझा एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो. त्याच्यामध्ये आपलं खूप कम्युनिकेशन होतं. जास्त करून प्रॅक्टिकल बेस तो क्लास असतो, जिथे आपल्या दोघांचं कम्युनिकेशन होत असतं आणि मुलांकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्यांना सांगितलं जातं की हे वाक्य अशा पद्धतीने बनवा, किंवा त्यांचे काही डाऊट्स असतील ते सॉल्व केले जातात. आणि ते वन वे कम्युनिकेशनने पॉसिबल होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ते यूट्यूबवर मला शिकवता येत नाही, आणि म्हणून मी त्याच्यासाठी वेगळा वेळ काढून महिन्यातून एकदा किंवा 2दा जसं मुलांचे मेल असतात त्याप्रमाणे क्लास घेते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच त्यासाठी मला मेल करू शकता. मेलमध्ये माझा मेल ID डिस्क्रिप्शनमध्ये असतो, किंवा तुम्ही कॉमेंटमध्ये विचारलं तरी मी तिथे देईन. त्याच्यावर तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मेल करायचा असतो, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता ते. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला कॉल करते, आपलं पुढे डिस्कशन होतं आणि त्याच्यानुसार आपला क्लास ठरतो. ओके. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर याच्यासाठी अप्लाय करा. अदरवाईज आपण यूट्यूबवर शिकतोच, आणि तुम्हाला जर त्याच्यातून वाटतं की नाही मी त्याच्यातून शिकू शकते, तर तुम्ही इथून सुद्धा कॅरी ऑन करू शकता. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, ती बघूया आता. केचन धातवः परस्मैपदिनः. म्हणजेच काही धातू परस्मैपद असतात. जसं की गच्छती, पठती, यांना आपण गच्छतीच म्हणणार. गच्छते असं कधीही म्हणणार नाही, कारण तो परस्मैपदाचाच धातू आहे. पठतीला पठतीच म्हणणार, पठेते असं नाही म्हणणार. ठीक आहे. केचन धातवः आत्मनेपदिनः. काही धातू असतात त्यांना फक्त आत्मनेपदच लागतात, जसं की वंदते, भाषते असे धातू. ओके. पण केषाच्चन धातूनां परस्मैपदरूपाणि तथा आत्मनेपदरूपाणि अपि भवन्ति, अतः ते धातवः उभयपदिनः. पण काही काही जे धातू असतात ते खूप छान धातू असतात. ओके. त्यांना
परस्मैपदसुद्धा लावलं तरी चालतं आणि आत्मनेपद लावलं तरी सुद्धा चालतं, त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. ते दोघांना पण ॲक्सेप्ट करतात. आणि अशा धातूंना आपण म्हणतो उभयपदीनः. जसं की बोध धातू. बोध करणे म्हणजे समजावून घेणे. ठीक आहे. सो बोधती असं म्हटलं तरी चालतं मी वह प्रमाणे, किंवा ई वहेप्रमाणे बोधते म्हटलं तरी सुद्धा चालतं. त्याच्यानंतर शिपती म्हणजे टाकणे, फेकणे, बरोबर, थ्रो करणे. तर शिपती म्हटलं तरी चालतं मी वह मह प्रमाणे, आणि शिपते ई वहे प्रमाणे शिपते सुद्धा चालतात. इथे यांचं काही प्रॉब्लेम नसतो, कारण ते दोघांना पण ॲक्सेप्ट करतात. तसंच आपण आत्ता जो वाचला दिश शब्द, आत्ता मी तुम्हाला वाक्य एक्सप्लेन करताना क्रू शब्द जो सांगितला तो तुम्ही करोती म्हटलं तरी चालेल परस्मैपदानुसार, किंवा कुरुते म्हटलं तरी सुद्धा चालेल आत्मनेपदानुसार, कारण तो दोन्हीकडे चालतो. तसंच पूज धातू पण आहे. तर ह्यांना काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे ह्यांना काय चॉकलेट केक पण आवडतो आणि स्ट्रॉबेरी केक पण आवडतो, त्यांचं काही मत नसतं. हा पण खाणार आणि तो पण खाणार, बरोबर, हा असं असतं. सो सोप्या सोप्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्मने आणि परस्मैपद. आणि आज आपण आत्मनेपद शिकलो. आय होप तुम्हाला लक्षात राहील आणि तुम्ही हा टेबल पाठ कराल. ई वहे महे, से इथे द्वे, ते इथे अंते. आणि हे तुमचं पुस्तकाचंच पूर्ण फोटो काढून स्क्रीनशॉट काढून केलेला PPT आहे, त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. तुम्हाला पुस्तक तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत नाही आहे, कारण याच्यामध्ये मी काही लिहिलेलं नाही आहे. सो आय होप जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, समजली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. याच्यात काही डाऊट्स असतील तरीसुद्धा तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता की असे डाऊट्स आहेत, तुम्ही प्लीज मदत करा, मी तुम्हाला नक्की मदत करेन. किंवा जास्त डाऊट्स असेल तर तुम्ही प्लीज ते मेल करून मला पाठवा, जेणेकरून तिथे सविस्तर आपल्याला बोलता येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळे तुम्हाला छान छान ज्या व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन येईल. बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेअरिंग इज केअरिंग. तुम्हाला जसा फायदा झाला तसा दुसऱ्यांनाही फायदा व्हायला हवा, अशी छान अपेक्षा आणि छान समज आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला फायदा झाला तर आपण ती दुसऱ्यांनासुद्धा गोष्ट शेअर करायला हवी, आणि तुम्ही नक्की कराल. सो भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा, असंच एकमेकांना शेअर करत राहा. अभ्यास आणि विद्या ही दिल्याने वाढते, आणि ही गोष्ट आपण संस्कृतमध्ये शिकतो, आणि जर ती आपण लाईफमध्ये अप्लाय केली नाही तर मग त्या शिकण्याचा काही अर्थ राहत नाही. त्यामुळे विद्या दिल्याने वाढते या तत्वावर नेहमी दुसऱ्यांना ज्ञान देत राहा. ओके. सो धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओसोबत.